हे बघा बोललो होतो ना, सगळे बायकर्स आहेत इथे. हे बघा, हा 101 गाड्या. रावस आलं आमचं बेन. हे जॅकेट कोणाचं उचलून आणलंय? नाश्ता करायचंय. काय ऑर्डर केलंस तू? हे बघा, काय रे आहे का? तर इकडे उभे आपले बिस्ट आणि कोल स्टार्ट करूया. थोडं कोल स्टार्ट होऊ दे तोपर्यंत. बाकी इथे आपण रेडी आहे. सेटअप पूर्ण रेडी झालेला आहे. टॉप बॉक्स वगैरे लावला आहे आणि थोडं लेट झालं निघायला. इकडे आपला मित्र अथर्व. चला, गणपती बाप्पा मोरया. चला तर आपला पहिला मोटो ब्लॉग शेवटी स्टार्ट झालेलाच आहे. आता जाऊन पहिला फिलअप करूया, कारण पेट्रोल खूप कमी आहे, म्हणजे रिझर्वला लागलेली आहे. फिलअप करून घेऊ फटाफट. सुट्टीचा दिवस असून सकाळ सकाळ लाईन 1 2 3 4 5 6 गाड्या. लवकर निघायला पाहिजे होतं थोडं, पण ॲक्च्युली रात्री झोप पण येत नव्हती. तो फ्युलअप झालेलं आहे. रुक है सर, इसके पास ही दे. ₹10 सुट्टे नाही. मंडळी, स्वागत आहे आपल्या पहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये. तर झाले लेट, त्याच्यामुळे इथे डायरेक्ट घेतोय. आता आपण चाललो एक जस्ट छोटीशी राईड, जे आपण कर्नाळा रोडला जाऊन, कर्नाळा अभयारण्य तिथे जाऊन रिटर्न येणार आहे. पहिलाच व्लॉग आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण जात नाही. ॲक्च्युली आपलं प्लॅनिंग चाललेलं आज 26 जानेवारी आहे. तर सगळ्यात आधी 26 जानेवारीबद्दल तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आता लेट झालं आहे, बाकीचे रायडर्स आय थिंक गेले असते, पण भेटतील आपल्याला अर्धेमध्ये. आणि जॉईन करायचं होतं आपल्याला एक ग्रुप, कुठेतरी एक रायडर जॉईन करायची होती, पण आमची गावची मीटिंग असल्यामुळे मी कॅन्सल केलेलं. आणि नंतर रात्री मेसेज आला की मीटिंग कॅन्सल झाली, मीटिंग पुढे ढकलली. मग बोलले आपणच जाऊया दोघं आणि इथे जवळपास जाऊन येऊया. तर आता निघालो आहे गाडीवरतीच आहे. बघा आपली गाडी, गिअरअप वगैरे पूर्ण आम्ही केलेलं आहे. बाकी अथर्व. आता जास्त वेळ घेत नाही, फटाफट निघूया, कारण ऑलरेडी लेट झालं आहे. आणि आपला मित्र बहुतेक सूरज आपल्याला पुढे जॉईन करेल. तो येईल फटाफट, तो आपल्याला पुढे जॉईन करेल. आता डायरेक्ट मी स्विच येतो गोप्रोवरती. चला, पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्याच्या पुढे असेच मोठे मोठे ब्लॉग्स आणायचा मी प्रयत्न करेन. ही सुरुवात आहे, हळूहळू पुढे करूया आम्ही. चला, भेटूया आता डायरेक्ट मोठ्या ब्लॉगमध्ये. चला, आलो हायवेला फायनली. बाकी आपला हा पहिलाच मोठा ब्लॉग आहे, त्याच्यामुळे काय चूक माप होत असेल, अँगल वगैरे चुकत असेल आय थिंक सो, तर समजून घ्या. हळूहळू पुढे जसं जसं आपले ब्लॉग्स येतील तसं तसं मला काय नवीन शिकायला भेटेल. आपले मित्र वगैरे आहेत, त्यांना विचारून ते पण सुधारूया आपण. बघू, आज भेटले पाहिजे यार रायडर लोक. 101 गाड्या दिसतील आज. बाकी सूर्यदेव वरती आलेला आहे. काय लुक वाटतं, क्लास. बरेच दिवसापासून प्लॅन चाललेला, राईड करू. गाडी घेतली पण राईड नव्हती झाली. पण फायनली तो दिवस आज, म्हणजेच 26 जानेवारी. छोटीशी राईड आहे, जास्त मोठी नाही. कर्नाळा अभयारण्य आहे ना, तिकडे जाऊन आपण रिटर्न येऊ, म्हणजे फोटोज वगैरे काढूया आणि रिटर्न येऊया. कारण आज आहे आमच्या सोसायटीमध्ये पण सत्यनारायणाची पूजा, आणि त्यात प्लस आज आहे गणपती आगमन, माघीचे गणपती आगमन. गणपती बाप्पाचा बड्डे येतोय ना, माघी मंडळांचे गणपती आज खूप सारे आगमन आहेत.
तर प्रयत्न चाललाय तिथे सुद्धा जायचं शूटला. कसा टाइम मेजर होतं त्याच्यावर आहे. जर नाही गेलो तर नाही, आपल्याला 28ला पण एक आहे, 31ला वगैरे पण आहेत, तर ते आपण कव्हर करूया. खारघर क्रॉस केलंय, काय मजा येते. आपल्याला आपल्या ड्रीम बाईक जाताना बघायच्या त्या रोडला, पळसपे रोड. पळसपे फाट्यावरून लेफ्ट मारला ना की पुढे आपला कोकण साईडला जायचा पूर्ण रोड आहे. आणि आज ऑलमोस्ट सगळीकडे राईड आहेत. एक बाईकवाला गेला, अरे एक बाईकवाला गेला त्या रोडला, सोबत त्या बाईकवाला गेला बघ त्या रोडवर. कॅमेरात गावला ना, फट्टे फाईन लागेल. आलाव ना एक्सप्रेस वे. होंडाची कोणता मॉडेल आहे? क्लास बाईक आहे, क्लास. हे बघा बोललो होतो ना, सगळे बायकर्स आहेत इथे. हे बघा, हा 101 गाड्या. रावस बोललो ना, या रोडला भेटणार. हा BMW वाले सगळे, हा सगळे रायडर्स आहेत. बोललो ना, भेटतील आपल्याला ह्या रोडला. मीटअप पॉइंट आहे त्यांचा हा. हे बघा इथे पण उभे आहेत. सगळे बघा. वाव, या रूटने जायचं आपल्याला. उरण रोड पकडू आपण. गोवा उरण JNPT 21, उरण 22, पुणे 117 आणि गोवा 556. बाकी इथे गाव टाईप आहे ना, तर क्लास वाटते. आणि ते गावी आल्याची फिलिंग, कधी गावी जाते असं झालंय. ते प्रोजेक्टचं नाव काय आहे? बेकार रोड यार, बेकार रोड. हा साई वर्ल्ड सिटी. हा मस्त बांधलंय पण टॉप प्रोजेक्ट आहे ते. बघा हे बघा, इथे पण थांबलेत रायडर्स. आज जिकडे तिकडे रायडर दिसतील. हे बघा BMW, सगळ्या गाड्या आहेत. नेक्स्ट गणपतीपर्यंत आय थिंक सो रोड व्हायला पाहिजे. तरी पण हे बघा, नवीन रोडची वाट बघा. असं वाटतं आता कधी कोकण राईड करतोय आपली गावची सोलो. त्याला आता मजा येणार आहे तेव्हा. आपल्याला बेसिक इंटरकॉम लावायचा प्लॅनिंग चाललाय माझा. बेसिक आपला बजेट नाही आहे. हॉटेल 712 कोल्हापुरी, पण हे नाही ओजे बाय ओजी पहिली ब्रांच. ती पहिली ब्रांच. वा बघा समोर. हाच सीन जर पावसाळ्यात आपण आलो असतो ना, मिस केला पावसाळ्यामध्ये. खूप प्लॅन करत होता पण कॅन्सल झाले. ॲक्च्युली ते पावसाळ्यामध्ये पाऊस वगैरे पण मध्ये खूप वाढला होता ना, पण कॅन्सल केले. आणि त्यात आत्ता करायचे म्हणले लॉंग, तर माझ्या कमरेचा प्रॉब्लेम, स्लिप डिस्क. इकडे ना माकडं दिसले बसलेत बघा वरती, दाखवतात. आम्हाला स्लो घेतो. हे बघू चिंटू पिंटू उन्हासाठी बसलेत. थंडीने गारटले, उन्हासाठी बसलेत. हे बघा या. पण भीती वाटते रे रस्त्यावर यायची. बेना आला आमचं बेना. हे जॅकेट कोणाचं उचलून आणलंय? एमटी वाला बेने. एमटी किती वेळ लावलाय आणि यायला? एवढे टेकून नको लावू, तिकडे घ्या अजून. इकडे आपली येजडी मस्त आहे. येजडी. आणि इकडे अभयारण्य कर्नाळा. आज भरपूर लोक आहेत. आणि हे बघा इकडे रायडर्स आहेत. आणि भरपूर जण गेले अलिबाग साईडला मध्ये, पण आपल्याला पॉसिबल नाही. आलोय आज. आणि आज नशिबाने आज इकडे फ्री एंट्री आहे. गेलो ना आम्ही तिकीट विचारायला, पण फ्री एंट्री आहे.
कसलं क्यूट आहे बघा ना, छोटू मोठू गोंडू एकदम गोंडू. जवळून घे ना. नको मारल बिरल मला. तर एकदा एकदम क्यूट आहे छोटूस. जाऊन तर बघ. नको नको नको, त्यांना त्रास नाही द्यायचा. त्रास त्यांचं राज्य आहे, फिरू दे त्यांना. नाश्ता करायचा. काय ऑर्डर केलंस तू? एक्झॉर अँड वेगा. हा वेगा बोल्ट आहे ना, सुपर हिरो. भावाचा आयफोन सेटअप आहे. लवकरच एक बेसिक ॲक्शन कॅमेरा घेणार आहे. हळूहळू येतोय लाईन मध्ये. शिकवतो त्याला, शिकवतो थोडं थोडं. नाश्ता आला आपला. फव आले, फव आणि याचा मिसळ पाव. सकाळ सकाळ कसं एवढं तेलकडे जातं रे, मला नाही एवढं. आपले 2 फव आणि ह्याचा मिसळ पाव. खा तुझं फव, नाही तुझं मिसळ पाव. फव आमचं रायनॉक्स आणले उचलून भावाने कोणचं तरी. तर आता लवकरच हा पण घेऊन टाकेल. बजेट ठेव 10,000. ठेव ना भाई, तुम्ही मदत करा. हा किडनॅपिंग आमच्या आता इकडे आहे. कर्नाळा किल्ल्याकडे जाणारा रस्ता, पण आपल्याला आता एवढा टाइम नाही. खूप लेट होईल. वरती अर्धा पाऊण तास जाईल. वरती चढाय चाललंय, त्याच्यासोबत खेळत आहे. उचापती जा, घेऊन जायला तुझ्यासोबत. जा झाडावर जा. बघा राग बघ कसा देतो बघ ना. पकडा पकडी. हा व्ह्यू बघा एकदा. तलाव आहे ॲक्च्युली. पाणी सगळं खराब झालंय, पण व्ह्यू क्लास आहे. आमच्या इथे फोटोशूट झालं. इथे तिकडे नाही गेलो आम्ही. तिकडे पण आहे फिरायला, पण लेट होईल आपल्याला खूप. आणि गड तिकडे वरती त्या साईडला आहे कुठेतरी, आणि खूप गरम होते. ह्याने तर काढूनच ठेवलंय आणि मी भिजलोय आत. त्याच्यामुळे आता आपण निघतं घेऊया. निघतं झाली बजरंगाची कमाल, हमाल दे धमाल. निघूया आता. खूप गरम होते. 2 किलो तो वजन ह्याचंच असेल, 1.5-2 किलो. झालं आता फिरून एवढंच. आता जाऊया आणि घरी. आता घरी म्हणजे ॲक्च्युली सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आहे, तर तिथे पण पोचायला हवं वेळेत. मला नाही वाटत आज शूटला जाईन मी बँजोच्या. आज कॅन्सल. डायरेक्ट 28 कामोट्याचा राजा. बाकी इकडे फिरण्यासारखं खूप आहे, पण लवकर यायला पाहिजे है ना. फिरण्यासारखं खूप स्पॉट आहेत, पण सकाळ सकाळ लवकर येऊन फिरलं तर फायदा आहे. थंडी पण लई कमी झाली. हां थंडी नाही, काही नाही, वाईट. त्यामुळे कोणाला यायचं असेल ना तर सकाळी लवकर येत जा. आज तर फ्रीज होतं, नशीब आमचं चांगलं होतं. आमचे जवळजवळ 150 रुपये वाचले ना. 150 रुपये वाचले. 150 रुपयाचा खाल्ला आम्ही. दमले आपलं एवढंच जागेत. राजू काय लाईफ आहे. एवढ्याशा जागेत आम्हाला ठेवलंय. मोठे आहेत पण चांगले ते. असं तुम्हाला बांधून ठेवलं तर म्हणतील चालेल का? आणि आलं की तुम्ही म्हणाल तसं बॉटल दाखवाल काय? हेच खेळ दाखवायला. ससा इथं ससा. हा ससा हे बघा की काय रे आहे का? विसरला. कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धाऊ डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. एवढंच दिसतंय, जास्त का हायस्ट आहे. ते खातोय, राहू दे, खाऊ दे बिचाराला, त्रास नाही द्यायचा. एकटा एकटा खातो. टाक. पॉटहोल बघ काय आहेत. ये मध्ये येऊ नको भाव.